चला आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे, त्वरित सामन्याला मात्र सुरुवात करायची आहे। सलामीची जोडी या ठिकाणी मैदानात पाठवली गेली आहे। भडवळ संघाकडून स्ट्राइक एंडला पाहतोय सोमनाथ, नॉन स्ट्राइक एंडला अजय, अशी ही सलामीची जोडी या ठिकाणी मैदानात पाठवली गेली आहे। सामना 2 षटकांचा राहील, दोन्ही संघांनी नोंद घ्यायची। गोलंदाजी मार्कवरती मात्र गोलंदाज देखील असेल सोमनाथ। सामन्याला ग्रीन सिग्नल मिळतो या गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज देखील सोमनाथ, स्ट्राइक एंडला फलंदाज देखील सोमनाथ। पहिला चेंडू या ठिकाणी ऑफसाइडला कट केला गेलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात, चेंडू अडवला गेलाय। अवघी 1 धाव या चेंडूवरती मात्र मिळाली जाते आणि 1 धावेने या ठिकाणी खातं ओपन केलं जातंय भडवळ संघाचं। 1 धाव धावफलकावरती लागली गेली। अवघ्या 2 षटकांचा या ठिकाणी सामना असेल। या सामन्यामध्ये मात्र जो संघ विजयी होईल तो संघ साबळा जांभळवाडी संघाबरोबर या ठिकाणी खेळला जाईल। या ठिकाणी जोरदार फटका सजवण्याचा प्रयत्न होता, लीडिंग एज लागली जाती, झेल पकडली जाती। पहिला विकेट या ठिकाणी मात्र गमावला जातोय भडवळ संघाकडून। अजय बॅक टू पॅव्हेलियन होतोय। चौका फलंदाज रवाना केला जातोय मैदानात रमेश। 2 चेंडूंचा खेळ मैदानात संपला गेलाय। अवघी 1 धाव धावफलकावरती लागली गेली। 1 गडी बाद देखील झालाय अजयच्या स्वरूपात आणि नौका फलंदाज या ठिकाणी रवाना केला जातोय मैदानात रमेश। 2 षटकांची मॅच आपण खेळतोय, कुठेतरी 20-25 धावा करणं गरजेचं असेल, कारण तितका ताकदीचा संघ देखील आपण समोर पाहतोय। क्षेत्ररक्षण करत असताना बेचकरवाडी संघ या ठिकाणी पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, असफल होतोय। निर्धाव चेंडूचे होते सांगता सुरेख गोलंदाजी देखील आपण पाहतोय बेचकरवाडी संघाचा सोमनाथ। हा एक येतोय सुरेख फटका, षटकार। फटका तर एक सुरेख लगावला गेलाय सोमनाथच्या गोलंदाजीवर। हा एक सुरेख फटका सजवला गेलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात। काय थ्रो त्या ठिकाणी मात्र आणि या ठिकाणी मात्र रनआउटची विकेट गमावली जाते। दुसरा झटका लागला जातोय भडवळ संघाला। सोमनाथ मात्र या ठिकाणी धाव बाद होऊन तंबूत परतला जातोय आणि नौका फलंदाज रवाना केला जातोय नाथा। एक सुरेख फटका मात्र लगावला गेला होता, एक षटकार आला होता, त्यानंतर मात्र दुसरी धाव घेण्याच्या नादात त्या ठिकाणी मात्र आपली विकेट गमावली गेली आहे ती सोमनाथ या फलंदाजाने। नाथा या ठिकाणी स्ट्राइक एंड वरती नौका फलंदाज पाहतोय। या ठिकाणी नाथाने फटका सजवला, चेंडू जातोय, षटकार। काय अफलातून फटका आपण पाहिला गेला।
पहिले 3 चेंडू तर सुरेखरित्या त्या ठिकाणी फेस केले गेले होते सोमनाथने, त्यानंतर मात्र एक षटकार लगावला गेला आणि हा या शेवटच्या चेंडूवरती देखील एक षटकार, काय सुरेख फटका आल्या आल्या मात्र त्या ठिकाणी प्रहार चढवला गेला सोमनाथ वरती. पहिलं षटक संपले गेले, धावफलकावरती धावा लागले गेल्यात. चौदा धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. दुसरं षटक या ठिकाणी घेऊन येतोय कैलास, एक फिरकीचा जादूगार म्हणून ओळखला जातोय या मेचकरवाडी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणजे कैलास या ठिकाणी दुसरं षटक घेऊन येतोय. रमेश या ठिकाणी स्ट्राइक एंडवरती, या ठिकाणी पुन्हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र या ठिकाणी शरीर एष्टीवरती आदळला जातोय. या लेग बाईसचा इशारा मात्र पंचांचा येतोय. लेग बाईसच्या स्वरूपात ही एक धाव या ठिकाणी धावफलकावरती ऍड होते. 15 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. कैलासचा हा पुढचा चेंडू आता मात्र मारा केला जातोय. नाथा या फलंदाजाकडून या ठिकाणी मात्र पुन्हा चेंडू शरीर एष्टीवरती आदळला जातोय. पुन्हा लेग बाईच्या स्वरूपात एक धाव या ठिकाणी मात्र धावफलकावरती लागली जाते. ती भडवळ संघाची धावसंख्या मात्र होती 16 धावा. कैलास या ठिकाणी मात्र सुरेखरित्या गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय कुठलेही मोठे फटके या ठिकाणी लगावून देत नाहीये. या ठिकाणी मात्र फिरकी गुगलीचा चेंडू या ठिकाणी वापरला गेला होता, परंतु खूपच लेग एष्टीच्या बाहेरून हा चेंडू जातोय. पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक खराब चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय. कैलासच्या माध्यमातून एक अवांतर धाव या ठिकाणी मिळाली जाते. 17 धावा धावफलकावरती मात्र लागल्या जात आहेत. 18 धावा या ठिकाणी मात्र धावफलकावरती लागल्या गेल्यात भडवळ संघाच्या. हा देखील काय सुरेख त्या ठिकाणी चेंडू हाताळला जातोय या कैलासच्या माध्यमातून, परंतु कीपर कडून होते चुकी आणि ही एक बाईच्या स्वरूपात पुन्हा एक धाव या ठिकाणी मिळाली जाते भडवळ संघाला. गोलंदाजी या ठिकाणी मात्र सुरेख रूपाची होते, परंतु तितकं साजेस क्षेत्ररक्षक म्हणजे कीपर या ठिकाणी मात्र साथ मिळत नाहीये. हा एक स्विच हिट केला गेला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने केली चुकीला नाहीये माफी. चेंडू निघून गेला या दंडनगरीत चौकार. वारंवार त्या ठिकाणी स्विच हिट मात्र मारले जात होते, असफल फटके होत होते, परंतु हा फटका झालाय सक्सेसफुल. मिळाला एक चौकार. या चौकाराने मात्र धावफलकावर धावा लागल्या गेल्यात. 23 धावा, 23 रन्स ऑन स्कोरबोर्ड. हा एक या ठिकाणी फटका सजवला. चेंडू बऱ्याच काळ हवेत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू खाली परंतु अखेरच्या क्षणाला मात्र या ठिकाणी झेल पकडला गेलाय. नौका फलंदाज रवाना केला जातोय आकाश. रोहिदासने मात्र त्या ठिकाणी सुरेखरित्या झेल पकडला गेला. या 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. दुसरं षटक मार्गस्थ असताना आकाश स्ट्राइक एंडवरती नौका फलंदाज. या ठिकाणी आकाशने फटका सजवलाय लेग साइडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स, चेंडू निघून जातोय चौकार. काय सुरेख फटका या आकाशने गेल्या मात्र प्रहार चढवला गेलाय कैलास सारख्या गोलंदाजावरती. हा एक मिळतो एक चौकार. या चौकाराने मात्र धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 27 धावा आणि 28 धाव्यांचं मात्र त्या ठिकाणी टार्गेट असेल विजयासाठी मेचकरवाडी संघाला. अवघ्या 14च्या सरासरीने या धावा मात्र कराव्या लागतील मेचकरवाडी संघाला विजयासाठी.
चला फलंदाज पाठवायचे तर छत्रक्षक त्या ठिकाणी मात्र सजवलं गेले भडवळ संघाकडून येणारे 12 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज असताना या ठिकाणी मात्र सलामीची जोडी मेच कबड्डी संघाकडून पाठवली गेली आहे. सुदामा आणि संजू या जोडीला मात्र या ठिकाणी कुठेतरी फलंदाजी मात्र साकारावी लागेल. 28 धावा या ठिकाणी मात्र कंप्लीट करायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. नाथा या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू या ठिकाणी हाताळतोय. संजू या ठिकाणी मात्र पहिला चेंडू या ठिकाणी फेस करतोय. फटका सजवला गेलाय. एक सुंदर असं क्षेत्ररक्षण मात्र त्या ठिकाणी होताना आपण पाहतोय भडवळ संघाकडून. अवघी 1 धाव या चेंडूवरती मिळाली गेली आहे. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी या एका धावेने मात्र मेचकरवाडी संघाचं खातं ओपन होतोय. सुदामा स्ट्राइक एंडला जातोय. नाथा गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. या सुदामला कुठेतरी संयमी खेळी करणं गरजेचं असेल. या ठिकाणी बॅटची लीडिंग एज लागली जाते. होणार नाहीये चुकी. झेल पकडली गेली आहे. सुदामच्या पारीचा होतोय अंत. सुदाम होतोय बॅक टू पॅव्हेलियन. नौका फलंदाज कैलास एक अष्टपैलू खेळाडू मैदानात मात्र पाठवलं जातं. या कैलासला कुठेतरी फटकेबाजी करणं गरजेचं असेल, कारण 28 धाव्यांचं टार्गेट चेस करायचं आहे. 10 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज असेल अजूनही विजयासाठी मेचकरवाडी या संघाला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी, मात्र क्षेत्ररक्षकाने देखील केली आहे चुकी. आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना या ठिकाणी मात्र रनअपच्या स्वरूपात विकेट गमावली जाते. आणि कैलास देखील तंबूत परततोय. कुठेतरी या ठिकाणी मात्र चुकी केली जाते संजूच्या मार्फत. नौका फलंदाज सिद्धार्थ या ठिकाणी मैदानात जातोय. या सिद्धार्थला कुठेतरी मोठे फटके लगवावे लागतील. 3 चेंडू अद्यापर्यंत फेस केले गेलेत. नाथा या गोलंदाजाने या ठिकाणी मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न होता. बॅटची लीडिंग एज लागली जाते. अवघी 1 धाव या चेंडूवरती देखील मिळवली जाते. या एका धावेने धावफलकावर मात्र धावा लागल्या जात आहेत. 3 धावा. अतिशय मंद गतीने या ठिकाणी मात्र धावफलक सरकते. मेचकरवाडी संघाचा कुठेतरी चौकार षटकारची भाषा बोलायची गरज होती. तसं काही घडलं जात नाही. अवघ्या सिंगलला या ठिकाणी मात्र प्राधान्य दिलं जाते दोन्ही फलंदाजामार्फत. पुढचा चेंडू या ठिकाणी पुन्हा बॅटची लीडिंग एज लागली जाते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र जीवाचं रान करून मात्र चेंडू अडवला जातोय. अवघी 1 धाव या ठिकाणी पुन्हा कंप्लीट केली गेली. म्हणजे फक्त सिंगलला या ठिकाणी प्राधान्य आपण पाहतोय या मैदानात. 28 धावांचं आपण या ठिकाणी मात्र टार्गेट चेस करतोय. त्या ठिकाणी मात्र मोठे फटके अद्यापर्यंत लागले जात नाहीये. तर मेचकरवाडी संघाकडून अवघ्या 4 धावा या ठिकाणी धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 24 धाव्यांची मात्र गरज
विजयासाठी असेल मेसकरवाडी संघाला. सिद्धार्थ ऑन स्ट्राईक, गोलंदाज आपण पाहतोय नाथा. या ठिकाणी मात्र सुरेख चेंडू हाताळला गेलाय. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता गेली. अवघ्या 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि पहिलं षटक या ठिकाणी मात्र संपलं गेले. नाथा या गोलंदाजाचं अगदी सुरेखरित्या या ठिकाणी षटक हाताळलं गेलं. येणारे 6 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज असेल. जास्त टीम मीटिंग घ्यायची नाहीये, आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला त्वरित या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पंच आपण त्या ठिकाणी लक्ष द्यायचंय. जास्त टीम मीटिंग करायची नाहीये. येणारे 6 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज असेल. कंपल्सरी चेसिंग या ठिकाणी स्पर्धेचा नियम. आणि जो संघ मात्र या सामन्यामध्ये विजय होईल तो संघ सावळा जांभूळवाडी या संघा बरोबर मात्र खेळला जाईल. शेवटचा सामना असेल. सावळा जांभूळवाडी संघ आपण कुठे असेल आपण या ठिकाणी स्टेजच्या बाजूला येऊन थांबायचं आहे, कारण यानंतर आपला सामना असेल. हा पहिला चेंडू या ठिकाणी अजयने फेस केला गेला. संजूने त्या ठिकाणी मात्र मारा केला गेले या आणि सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मात्र केलं जातंय. अवघी 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तर 5 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज असेल विजयासाठी. स्ट्राइक एंडला सिद्धार्थ हा फलंदाज जातोय. या सिद्धार्थला कुठेतरी मोठे फटके लगवावे लागतील. हा एक चेंडू या ठिकाणी मात्र पंचांचा इशारा मात्र या ठिकाणी येतोय. नो चेंडू. भीमर साठी रिव्ह्यू. नक्कीच या ठिकाणी रिव्ह्यू मात्र घेतलं जाते भीमर साठी या फडवळ टीम कडून. नो चेंडू असेल. चेंडू नो असेल आणि 1 धाव अशा या 2 धावा या ठिकाणी मात्र मिळाल्या जात आहेत. आणि यानंतर मात्र फ्री हिट असेल. चेंडू फ्री हिट चेंडू असेल तो संजू या फलंदाजाला. या संजूला कुठेतरी मोठा फटका लगवावा लागेल. मोठा फटका लगवायचा प्रयत्न तर होता, परंतु चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. चेंडू मात्र आदळला जातो या शरीर यष्टीवरती. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता.
7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात। या ठिकाणी मात्र आता फटका सजवला गेलाय, चेंडू बऱ्याच काळ हवेत, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय, या चेंडू अडवला जातोय। अवघी 1 धाव या चेंडूवरती मिळाली जाते। या 8 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत, अजूनही 20 धाव्यांची गरज असेल। बॅटची फक्त हवा, हा देखील निर्धाव चेंडू। काय सुरेख गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी केली गेली आहे ती भडवळ संघाकडून। प्रथम गोलंदाजी आपण पाहिली, नाथा या गोलंदाजाला सुरेख गोलंदाजी, त्यानंतर अजय त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून या ठिकाणी गोलंदाजी करतोय। पुन्हा हा चेंडू स्टेट ऑन द ड्राइव्ह, फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने केली, चुकीला नाहीये माफी, चेंडू निघून जातोय चौकार। चौकार आला पण खूप उशिराने, मात्र हे फटके यायला लागलेत। आधीच हे फटक्यांची मात्र गरज होती, अत्यंत गरज होती ती मेसकरवडी संघाला। या चौकाराने धावफलकावर धावा लागल्या जात आहेत, 12 धावा। हा देखील सुरेख चेंडू हाताळला गेला। या निर्धाव चेंडूची झाली सांगता दुसरं षटक देखील संपलं गेलं। याने भडवळ संघ या ठिकाणी मात्र होतोय विजयी। तर भडवळ संघ आपल्या कर्णधाराला विनंती असेल, आपण येऊन या ठिकाणी टॉस विन करून घ्यायचं आहे।